जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। विषय आज फार मोठा वेगळाच घेतलेला आहे। काल बातमी अशी होती की आपले जो पवित्र बौद्ध भिक्खू जो संघ आहे नागपूरचा, तर त्यांनी काय केलं, ज्या शिलोनमध्ये 7 वर्ष धम्मप्रचाराचं कार्य केलं अशा भंतेजींना एक वाळी टाकण्याचा त्यांनी प्रस्ताव मांडला। त्या भंतेजीचं नाव आहे राहुल बोधी। आणि राहुल बोधी हे 1980 साली मी त्यांचे कार्यक्रम दररोज म्हणजे पौर्णिमेला कसं पण तिथं मी ऐकत होतो रेडिओवर, दर पौर्णिमेला रेडिओवर, आणि सकाळी संध्याकाळी पण असं तो एक परिपाठ होत होता। तर राहुल बोधी सांगण्यात तात्पर्य की अतिशय उच्च विचारसरणीचे मान आदरणीय बनते राहुल बोधी, आणि यांच्यावर बहिष्कार टाकणे, त्यांना संघातून काढून टाकणे, म्हणजे अशा पद्धतीची मागणी नागपूर येथील एक आपल्याच बौद्ध भिक्खूंनी ती लावून धरली। हे कुठेतरी मला अतिरेकी दृश्य वाटते। कारण त्याचं कारण काय माहिती आहे का, की 22 तारखेला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी राम मंदिराच्या श्रीरामप्रभूच्या मंदिराच्या आगमनोत्सव किंवा उद्घाटनासह प्राणप्रतिष्ठा हा जो विधी होता अयोध्येला, तर त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आदरणीय राहुल बोधी आणि त्यांचे काही सहकारी यांना आलेल्या निमंत्रणावरून ते तिथे गेले होते। ते गेले तिथे त्यांनी सहभाग घेतला, परंतु ह्याची वाच्यता जे आपले दुसरे इतर बौद्ध भिक्खू आहेत नागपूरचे, नाव सांगत नाही, माझ्याकडे व्हिडिओ आहे त्यांचा, तर यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला। आणि हे कुठंतरी मला खटकलं। बरेच वेळा लोक टीका करताना आमच्या टिळा टोपी गळीमाळा याच्यावर टीका करतात, नाही असं नाही। काही मंडळी तर फोनवरून सुद्धा दमदाटी सुद्धा देते। आता दमदाटी म्हणता येत नाही त्याला, पण तुम्ही हे तरी करा ना, तर तुम्ही ते तरी करा। तुम्ही बाबासाहेबांच्या 22 प्रतिनिधीच्या आड येत आहे। बाबासाहेबांनी 22 प्रतिनिधी दिल्ली दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या विरोधात वागता। तुम्ही वारकरी सांप्रदायिक वगैरे सांगता, तुम्ही वारकरी तरी व्हा किंवा विठ्ठल पांडुरंग म्हणा किंवा बाबासाहेबांचा एक जय भीम तरी करा। मला आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं की हे तुमचे मोघली विचार कशासाठी। जे भंतेजी राहुल बोधी माननीय राहुल बोधी अयोध्येला गेले, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, आपले विचार त्यांनी तिथं मांडले। मला हे सांगायचं आहे नागपूरच्या त्या आमचे आदरणीय भिक्खूंना, उर्मटपणाने मी कधीच बोलणार नाही, कधी वाच्यतेमध्ये होणार सुद्धा नाही। कारण जो आदरभाव आहे भिक्खूंप्रती माझा, तो आदरभाव भिक्खूंप्रती बुद्धांच्या चरणी असतो। म्हणून भिक्खूंना जर मी आदवातत्व बोलेन किंवा कोणीही बोलेन, तर ते जे काय म्हणतो ना आपण पाप पुण्य काय असेल ते फळ वगैरे, तर ते निश्चितच तुम्ही भगवान बुद्धांना दूषण देतात असा त्याचा अर्थ होईल। आणि म्हणून मी सन्माननीय आदरणीय त्यांनी विचार त्यांचे प्रकट केले असतील नागपूरच्या भंतेजींनी, किंवा त्यांनी आपलं वेगळं त्यांनी स्टँड घेतला असेल की बाबा त्या श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापन उद्घाटनाला मोदी साहेबांच्या आदेशावरून म्हणा किंवा विनंतीवरून म्हणा किंवा निमंत्रणावरून म्हणा राहुल बोधीने जायचं नव्हतं असं यांचं म्हणणं आलं। आणि याने निमित्त काय केलं 22 प्रतिनिध्यांचं। 22 प्रतिनिधी आहेत, मला माहिती आहे 22 प्रतिनिधी काय आहेत, त्या कशा आहेत, त्या तिथं प्रभू रामचंद्र आहेत। मी असं म्हणतो तुम्हाला, आमच्या जातक कथेमध्ये, आमच्या त्रिपिटिकेमध्ये जातक कथा आहे, त्या जातक कथेमध्ये दशरथ जातक कथा नावाचं जे प्रकरण आहे, त्याच्यामध्ये जो बोधिसत्व राम आहे, तो राम आमच्या अयोध्येला होता। हे तुम्ही का मान्य करीत नाहीत? कारण हेही मान्य। मग आपण असं समजूया की प्रभू रामचंद्र ज्यांनी काय त्यांचं एक ते इतिहास फार मोठा आहे की आपल्या बोधिसत्व रामचंद्रांना
विविध दूषणं दिलीत या लोकांनी, वेगवेगळी इतिहास लिहून आणि रामायणासारखे एक कथा लिहून, कथानक लिहून. मी म्हणतो असा की आदरणीय भंतेजी आदरणीय राहुल भंतेजी गेले नागपूरला, तुमच्या अयोध्येला. ते बोधिसत्व प्रभू रामचंद्रांच्या भेटीला गेले, त्यांच्या दर्शनाला गेले असं माना ना तुम्ही. कारण अयोध्येला जे मंदिराचं उत्खनन केलेलं आहे, त्या मस्जिद पाडल्यानंतर तिथं जे उत्खनन केलं त्या खाली सगळे बुद्ध अवशेषच होते. म्हणजे ते पंडित बोधिसत्व रामपंडिताचे नाहीत कशावरून? कारण जे जातक कथेमध्ये ज्या कथा सांगितल्या अर्थ त्या कथा काल्पनिक नाहीत. कारण कसं असतं, कथेला जिथं कथा असते तो इतिहास होऊ शकत नाही, हे माझंच वाक्य असतं. कथा हा इतिहास होऊ शकत नाही, हिस्टॉरिकल इव्हिडन्स होऊ शकत नाही, आर्किओलॉजिकल इव्हिडन्स होऊ शकत नाही. कथा म्हणजे कथा असतात. परंतु ह्या ज्या कथा सांगितलेल्या आहेत जातक कथेमध्ये, त्या खुद्द भगवान बुद्धानं आपल्या शिष्यांना, मी पूर्वजन्मी काय होतो, पुन्हा तुम्ही यात्रा माझ्याकडे जाऊन पुनर्जन्म आला की काय म्हणून तसं नो हे बाबानो. तर बुद्धानं या पूर्वीच्या जन्मामध्ये मी कोण होतो, कुठं कसं होतो, तर हे आदर्श कशासाठी घेऊन राहिले होते त्यांनी स्वतःवर. आता त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत हे सत्य आपल्याला पडताळता येणार नाही. ज्या जातक कथा आहे त्याची सत्यता असत्यता पडताळून येणार नाही. परंतु ज्यावेळी बौद्ध संस्कृतीच्या अवशेष तुम्हाला मथुरेला सापडले, तिथं जातक कथा लावा ना. अयोध्येला सापडले, तिथं दुसरं जातक कथा लावा ना. मग ह्या कथेचा परामर्श जर आपण घेतला तर ह्या कथा जातक कथा ह्या सत्य कथा असतील म्हणतो मी. तर मग त्या जातक कथेला जोडून जर तुम्ही दुसरं कोणी त्याच्यामध्ये भारूड लिहिला असेल तर त्या दंतकथा होऊ शकतात. आणि म्हणून बौद्ध परंपरेच्या ज्या काय नायक महानायक होऊन गेले, रामकृष्ण असू द्या, हनुमंत असू द्यात, शिव असू द्यात, रुद्र असू द्यात, गणेश असू द्यात, ही बौद्ध परंपरेची सिरीज आहे. आपण जर आणखी बारकाईने जर अभ्यास केला इतिहासाचा तर आपल्याला खडकन डोळे उघडतील. कारण ही परंपरा जी आहे ही परंपरा महायान पंथायातून जे वज्रयान निर्माण झालं त्या वज्रयानातूनच हिंदू ही संस्कृती निर्माण झालेली आहे. मागच्या एका लेखामध्ये मी तुम्हाला याच्यावर बोललो होतो की अरे हिंदू हा शब्द मला रुमनदेही या अभिलेखामध्ये सापडलेला आहे. रुमनदेही अभिलेखा काय लिहिले तिथं, हिंदंग भगवान जाताती लुमिनी गामे. ते कारण मी पाली लिपीचा जाणकार आहे आणि असा तसाही जाणकार नाही, ते चांगला जाणकार आहे. ज्यावेळी माझ्या डोळ्यापुढे अशा लिप्या येतात, कोणी बंधू मला पाठवतात. आता ही सुद्धा लिपी मला एका बंधूने पाठवली मला त्या मोबाईलवरून आणि मला सांगितलं की गुरुजी ह्याचं विश्लेषण वगैरे करा. मग ते विश्लेषण केलं, ते काय केलं त्याच्यावर मी 2 व्हिडिओ काढलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मला जेव्हा हिंद हा शब्द आढळला तर मला आश्चर्य वाटलं की अशोकाच्या काळामध्ये हिंद हा शब्द तिथं लिहिलेला आहे. मी अगदी डंके की चोट पे सांगतो आमच्या सदावर्ते वकील साहेबांच्या भाषेत बोलायचं, कारण मला धडधड दिसतंय. हिंद भगवा जाताती लुमिनी गामे अवलके कटे. लुमिनी गामे म्हणजे लुंबिनी गावामध्ये, लुंबिनी ग्राम. वरती काय लिहिलंय, शिला बिगड भीचा काळा पित शिला भेच उस पापिते. ही पाली लिपी जी आहे त्या लिपीला मी बऱ्याच वर्षांपासून तिचं अध्ययन करतो, अभ्यास करतो, लोकांना शिकवतो देखील. आणि मग मला असं वाटतं अशा लिपींमध्ये जर तुम्हाला हिंद हा शब्द वापरत सापडला असेल तर मग हिंद शब्द येतो कुठून, तर सच होतं. हे अनेक वेळा सांगितलं आणि अनेक लोकांनी माझ्या टीका देखील केल्या खूप मोठ्या. शिंदेचं हिंद होत असेल तर मग सलमानचं हलमान का होत नाही, ते त्यालाच माहिती तर का होत नाही. माझ्या ज्या डोळ्यापुढे दिसतंय ते मी सांगतो इथं. तर या ठिकाणी सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की असा भेदाभेद का करता, गेले बनतीचे तर गेले. अहो हा सर्वसमावेशक असा पांडुरंग आहे, सर्वसमावेशक हा माझा बुद्ध आहे.
आणि बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे जर आपल्याला संविधानामध्ये जर दिलं असेल तर बघा आपण अशा पद्धतीचा एक कोणाचा उपवास करावा का? मी टिळा लिहितो, टोपी घालतो, गळी माळे घालतो, वारकरी संप्रदाय होतो, विठ्ठलाची पूजा करतो, भगवान बुद्धाची पूजा करतो, पांडुरंगाची पूजा करतो, पुंडलिकाची पूजा करतो, पुंडलिकाची पूजा करतो, पुंडलिकाक्षाची पूजा करतो. मग हे सगळे जर मला त्रिपिटिकेचे मिळत असतील, मला पाली भाषेतून मिळत असतील, माझ्या पाली लिपीतून मिळत असतील, तर मग तुम्ही याच्यावर वाद घालण्याचं कारण काय? जे आदरणीय आमचे राहुल मोदीजी गेले म्हणजे अयोध्येला गेले प्रभू रामचंद्राच्या भेटीला. तुम्ही असं समजा की ते जातक कथेतील दशरथ जातक कथेतील बोधिसत्व राम प्रभूच्या भेटीला गेले. तुम्हीही जा, मग जा ना. अरे ह्या देवता आहेत, हे सगळे देवदेवता ह्या सगळ्या महायान पंथाच्या आहेत, वज्रयान पंथाच्या आहेत. अवलोकितेश्वर असू द्यात, तारा असू द्यात, मंजुश्री असू द्यात, ह्या सगळ्या देवता ज्या निर्माण केलेल्या आहेत त्या. तर ह्या देवदेवता उदाहरणार्थ लोणावळ्याची कार्ला देवी ही महामाया आहे. गौतम बुद्धाच्या आईच्या स्मरणार्थ ती लेणी खोदलेली आहे तिथं. हे सांगा तुम्ही लोकांना. अरे रस्त्यांचे पडलेले जे काही वेगवेगळे तुमचे असतात ना, तर तुम्ही काय करा, तर तुम्ही एकच काम करा बाबांनो, की जेणेकरून अशा पद्धतीने एखादा जर तुम्हाला पूर्वपार संस्कृतीमध्ये सांगत जर असेल तर त्याला तुम्ही नकार काय द्यावा बरं? तर अशाही पद्धतीचं आपण कशा पद्धतीनं तर त्याचा सार आपण हा विचार करावा. आज मी जो तुम्हाला अभंग घेतोय ना, त्या अभंगाचं नाव आहे श्री संत एकनाथ महाराजांचा अभंग. तुम्ही म्हणाल श्री संत एकनाथ महाराज आणि समानतेचा अभंग, हो काही अभंग समानतेचे आहेत, काही अभंग असे तसेही आहेत, काही विषमतेच्या वादाचे आहेत. आता लांब कशाला, श्री संत तुकाराम महाराजांनी देखील ब्राह्मणाचं थोडंसं कौतुक केलंच की आपल्या अभंगामध्ये. मग असा अभंगामध्ये जर त्यांनी